आपण आज इगतपुरी तालुक्याचा लकी ड्रॉ त्या ठिकाणी घेणार आहोत। सन 2024 आणि 25 म्हणजे पुढच्या वर्षी इयत्ता पहिलीचा ॲडमिशनसाठी इगतपुरी तालुक्यामध्ये एकूण 64 अर्ज आलेले होते। त्या 64 अर्जांपैकी 3 अर्ज अपात्र ठरलेले आहेत, बाकीचे 2 अर्ज अपात्र ठरलेले आहेत। बाकीचे 62 अर्ज हे पात्र अर्ज त्या ठिकाणी झालेले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व कागदपत्र व्यवस्थित आहेत, ते तपासलेले आहेत आणि 62 अर्ज त्या ठिकाणी पूर्ण पात्र झालेले आहेत। आता त्या 62 पैकी आपल्याला 3 मुलं आणि 3 मुली लकी ड्रॉ मध्ये त्या ठिकाणी घ्यायचे आहेत। तर हा लकी ड्रॉ जो आहे तो इगतपुरी तालुक्यासाठी आज आपण त्या ठिकाणी करत आहोत। आपली शाळा ही एकूण 8 तालुक्यांची आहे। त्याच्यामध्ये इगतपुरी आहे, त्र्यंबकेश्वर आहे, पेठ आहे, नाशिक आहे, येवला, सिन्नर असे एकूण 8 तालुक्यांची शाळा आहे। एकूण जागा 40 आहेत आपल्याकडे। त्याच्यामध्ये 20 मुलं आणि 20 मुली आपण हॉस्टेलसाठी त्या ठिकाणी लकी ड्रॉ पद्धतीने दरवर्षी त्या ठिकाणी घेत असतो। आणि जर नंबर लागला नाही, आता संख्या जास्त आहे, जागा कमी आहे, नंबर लागला नाही, तर दुसरी अशी संधी आहे की प्रकल्प कार्यालय नाशिक गडकरी चौकामध्ये अर्ज सुटलेले आहेत नामांकित इंग्रजी माध्यम शाळेसाठी। तर ज्यांचा नंबर लागला नाही त्यांनी फाईल आपली घेऊन टाकायची इथून आणि ती फाईल तशीच अर्ज तिथे अर्ज मिळतो तो अर्ज घेऊन भरून आणि त्या फाईल मध्ये लावून त्या ठिकाणी नामांकितला प्रवेशासाठी त्या ठिकाणी भरायचं आहे। त्याची मुदत 15 मे पर्यंत आहे, म्हणजे 15 मे पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी त्या प्रकल्प कार्यालयामध्ये अर्ज त्या ठिकाणी भरू शकता। सर्व कागदपत्र जे आपण घेतलेले तेच कागदपत्र त्या ठिकाणी लागेल, त्यांची फाईल आम्ही त्या ठिकाणी ठेवून घेणार आहोत। 15 जूनला प्रवेश शाळा सुरू होणार आहे आणि 15 जूनला आपण त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना पुढच्या सूचना त्या ठिकाणी आपण देणार आहोत। एक पालकांपैकी एक पालक पुरुष आणि एक स्त्री त्या ठिकाणी इथे येऊन जा। पालकांपैकी कुणी पण आलं तर चालेल। इगतपुरी एक पालक येऊन जा तुमच्या समोर त्या ठिकाणी, कोणी एक पालक आणि एक महिला पालक येऊन जाईल। महिला पालक या ताई या तुम्ही, आणि कुणी पण या महिला या ताई। लेडीज पैकी अंकुशी 52 नंबरचा अर्ज। इकडे दाखव। 54 नंबर स्वरा संतोष साबळे मुलगी 54 नंबर। पहिले काय आहे का त्याच्यामध्ये पाहून घ्या काय आहे का। 54 नंबर हा 2 करा 3 करा सगळे एकच टाइम एक सारखी सगळी करा घडी करा, प्रत्येक चिठ्ठी एक सारखी घडी करा। त्याच्यानंतर पुढचा नंबर आहे 57 तन्मय गोरख साबळे। तन्मय 57 नंबर बघायचा व्यवस्थित, नंबर बघा तिकडे दाखवा आणि मग घडी करून टाका। त्याच्यानंतर 58 नंबर तुषार अशोक भगत। 58 नंबर पुरुष तुषार। त्यानंतर 61 नंबर वैशाली बाळू पदमेरे। 61 नंबर महिला। त्यानंतर 64 नंबर आराध्या उत्तम जाखेरे महिला। त्यानंतर 65 नंबर ओंकार भगवंता नाडेकर। इकडे दाखव। त्यानंतर 230 नंबर ज्ञानेश्वरी मुरलीधर मिलके। ज्ञानेश्वरी मुरलीधर मिलके 230 नंबर। नंबर बघायचा व्यवस्थित, खात्री करायची, मग टाकून द्यायचा। 230 नंबर।
पुढचा 68 नंबर अर्ज क्रमांक नमन नयन करवंते पुरुष, नमन नयन करवंते 68 नंबर. पुढचा नंबर 73 कल्पेश साहेबराव हंबीर पुरुष, कल्पेश साहेबराव हंबीर. त्यानंतर 83 नंबर आराध्या किसन वारे, आराध्या किसन वारे. 77 नंबर पुढचा आदित्य सुनील डहाळे पुरुष. पुढचा नंबर आहे 96 हर्ष योगेश जोशी, हर्ष योगेश जोशी. त्यानंतर 97 नंबर प्रणाली किरण पाडेकर, प्रणाली किरण पाडेकर. त्यानंतर 98 नंबर आदी रामदास हिंदोळे पुरुष. हेलो हेलो आदी रामदास हिंदोळे. त्यानंतर पुढचा नंबर आहे 101 अविनाश संजय बांगरे पुरुष. त्यानंतर पुढचा आहे 107 हर्ष सचिन डहाळे. त्यानंतर त्याच्या पुढचा आहे 110 क्रमांक साहिल बाळू पारधी. नंबरची खात्री करायची, टाकून द्यायची. 111 नंबर पूर्वा भीमराव साबळे, पूर्वा. त्यानंतर 114 नंबर निशा संजय दरानी. पुढचा नंबर आहे 51 विराज सागर वाघ. पुढचा नंबर आहे 122 आदित्य अरुण साबळे. आदित्य अरुण साबळे. त्यानंतर 126 दिव्या ज्ञानेश्वर गोडे. त्यानंतर 130 सोहम निलेश साबळे. पुढचा नंबर आहे 134 जागृती निवृत्ती भोईर. 134. अमृता रवींद्र दगडे, हा पुरुष आहे का? अमृता रवींद्र दगडे, अमृता मुलगी आहे ना? इथेच अमृता रवींद्र दगडे श्रीकांत. 143 नंबर गौरी सदाशिव माळेकर, गौरी सदाशिव माळेकर 143. त्यानंतर 158 ऋतुजा विलास जाखेरे. पुढचा नंबर आहे 160 इशिका संतोष मदगे. झालं. 48 नंबर आयुष रामदास दराने, 48 नंबर. 171 नंबर हर्षद नामदेव साबळे. नंबर बरोबर आहे. हर्षद नामदेव साबळे 171 नंबर. झालं. 172 नीता मनोहर खडके, नीता मनोहर खडके. 174 नंबर प्रथमेश पिंटू शील. 179 नंबर मनोज सदाफुल भले, मनोज सदाफुल भले 179. पुढचा नंबर आहे 219 माधव ज्ञानेश्वर भांगरे,
219 माधव ज्ञानेश्वर भांगरे. पुढचा नंबर आहे 231 विहान सुदाम कुंदे 231. त्यानंतर 47 नंबर प्रदीप सनू भस्मे. दोनशे 244 नंबर हर्षाली भगवान वारे 244. 257 नंबर स्वयं सुनील वाघ. पांडुरंग हंबीर. पुढचा 285 रिया संदीप भांगरे. पुढचा 46 नंबर आहे दीपाली कुंडलिक भस्मे. पुढचा अर्ज क्रमांक 5 प्रेम सागर पद्मेरे. अर्ज क्रमांक 6 श्रेयस पोपट डहाळे. अर्ज क्रमांक 8 आर्यन रमेश ढोबळे. अर्ज क्रमांक 9 रुद्र विजय दराने. पुढचा अर्ज क्रमांक 12 तेजस अर्जुन भागडे. अर्ज क्रमांक 13 मोहन विठ्ठल साबळे. क्रमांक 14 देवांश शिवाजी गवारी. अर्ज क्रमांक 22 हर्षल तुकाराम गव्हाले. अर्ज क्रमांक 23 प्रतीक सुदाम गव्हाले. 22 सांगितला 23 सांगितला 22 23 दोन्ही टाकले. 26 क्रमांक तेजस्विनी मोहन डामसे. तीस नंबर हर्षद दत्तू भांगे. 31 नंबर रवीना दत्तू भारे. 34 नंबर गणपत विशाल भांगरे. 40 नंबर कृष्णा रघुनाथ खतेले. पुढचा 42 नंबर धीरज भोरू वेडे. 44 नंबर चैतन्य सुनील वारकडे. 66 नंबर केशव अविनाश अंबिल. पुढचा 170 नंबर पियुष शिवनाथ बदगे. पुढचा 242 नंबर अथर्व संजय दराने. अथर्व संजय दराने. आणि शेवटचा नंबर आहे 296 नैना जयराम खडके. नैना जयराम खडके. चिठ्ठी आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. प्रत्येकाचे अर्ज क्रमांक आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही सांगू शकता इथे आता. सेव्ह करा.
66 चिठ्ठी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. तुमच्या समोर आपण त्या बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत. यात आता 3 मुलं आणि 3 मुलींचं आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. यानंतर यात तुमच्या नशिबानुसार ज्या चिठ्ठ्या येतील त्या आपण इथं वाचून दाखवू. त्यानंतर जे राहिलेले चिठ्ठे आहेत, राहिलेले जे अर्ज आहेत, त्यांनी ते अर्ज आपले घेऊन जायचे आहेत आणि नामांकित प्रवेशासाठी ते अर्ज द्यायचे. ते सर्व कागदपत्र तुम्ही सोबत घेऊन जायचे. फक्त ज्यांचे सिलेक्शन झालेले ते फॉर्म कंप्लीट राहतील, 6 फॉर्म. बाकीचे फॉर्म्स म्हणजे फॉर्म इथं ठेवून जायचे. फक्त त्याला जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते सोबत तुम्ही घेऊन जायचे आहे. दुसरा पालक येऊन जा, एक पुरुष पालक एक स्त्री येऊन जा आपल्याला नंबर काढायला. कुणाच्या हाताने काढणार? ज्याच्या हाताने काढायचं येऊन जा. कुणी पण या ना, एक जण पुरुषांपैकी एक जण येऊन जा. कुणी पण या. लावून घ्या, हलवून घ्या व्यवस्थित. काढायचे का? काढायचे का? एक एक काढा. पहिले मुलींचे काढा. एक एक काढून घ्या. एक काढा. इकडे दाखवला. थांबा, थोडा वेळ ठेवा. नंबर काय आहे तो? थोडा वेळ ठेवा. 54 नंबर. 54 नंबर स्वरा संतोष साबळे. 54. झालं. एक आला. अजून दुसरं व्यवस्थित हलवून घ्या. परत एकदा हलवून घ्या. सर्वांसमोर पाठवे. नंबर दाखवा तिकडे. किती नंबर आहे? 160. 160 क्रमांक. ऋषिका संतोष मदगे. ऋषिका संतोष मदगे 160. शेवटची एक काढून घ्या. एकदा हलवून घ्या. परत किती नंबर आहे? 26 क्रमांक. तेजस्विनी मोहन डामसे. तेजस्विनी मोहन डामसे 26 नंबरचा अर्ज त्यांनी भरलेला होता. 3 मुलींचे झालेले आहेत. बस असे मुलांचे काढून घ्या. समोर यायचे. हलवून घ्या एकदा. किती? 231 नंबर. अर्ज क्रमांक 231. विहान सुदाम कुंदे 231 नंबर. पुढचा 170 नंबर. अर्ज क्रमांक 170. पियुष शिवनाथ मदगे. आणि आता शेवटचा एक नंबर काढून घ्या. किती नंबर आहे? 57 नंबर. तन्मय गोरख साबळे. आपण इगतपुरी तालुक्यातून 3 मुलं आणि 3 मुलींचे नंबर त्या ठिकाणी काढलेले आहेत. ज्यांचा नंबर नाही निघालेला आहे त्यांनी काही नाराज व्हायचं नाही. आपली फाईल या ठिकाणी आपण सर्व इगतपुरी तालुक्याच्या लकी ड्रॉ साठी उपस्थित आहे.
त्याबद्दल मी सर्व पालकांचे त्या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. फाईल घेऊन जा तुमच्या फाईल. आपल्याला पुढच्या वर्षीच्या इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी आज लकी ड्रॉ साठी सर्व त्र्यंबकेश्वर तालुक्यातली जे काही अर्ज केलेले पालक आहेत ते आले, त्यांचे सर्वांचे प्रथम मी आभार त्या ठिकाणी मानतो. आपल्याकडे 33,000 पैकी एक अर्ज कांतीलाल सीताराम चौधरी हा अर्ज अपात्र झालेला आहे, कारण त्याचं वय बसत नाही. बाकीचे 32 अर्ज त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत. 32 अर्जांमधून 3 मुलं आणि 3 मुली आपल्याला निवडायचे लकी ड्रॉ मध्ये 32 अर्जांमधून. त्याच्यामध्ये एक विद्यार्थी जो आहे निलेश पोपट टुंडे, याला आई नाहीये, त्याच्यामुळे त्याचा अर्ज आपण डायरेक्ट सिलेक्ट केलेला आहे. म्हणजे पुरुष मध्ये 2 अर्ज सिलेक्ट करायचे आपल्याला आणि मुलींमध्ये 3 करायचे. आणि हा एक निलेश पोपट टुंडे ज्याची आई नाहीये, त्याला आपण नियमानुसार त्याचा अर्ज त्या ठिकाणी आपण प्रवेशासाठी त्या ठिकाणी लकी ड्रॉ मध्ये घेतलेला आहे. तर आता सर्वप्रथम आपण नाव करून एक एक अर्ज त्या ठिकाणी करू. त्याच्यापैकी 2 पालकांपैकी 2 जण इथे येत आहेत. कोणी पण या 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 अजून एक जण होतं. अर्ज क्रमांक 36 प्रवीण हिरामत उदार मुलगा घडी करून घ्या व्यवस्थित. तिकडे दाखवा, कॅमेऱ्याकडे दाखवा, पहिले कॅमेऱ्याकडे दाखवा आणि घडी करून घ्या. नंबर दाखवायचा. नंबर 36. त्यानंतर पुढचा अर्ज क्रमांक 63 पोपट राजेंद्र पोपट कावळे. 63 नंबर राजेंद्र पोपट कावळे. त्याच्यानंतर पुढचा अर्ज 67 भावेश योगेश केकरे. भावेश योगेश केकरे 67. पुढचा अर्ज क्रमांक आहे 100 भूषण विष्णू भांडगोळे. भूषण विष्णू भांडगोळे 100 नंबर. पुढचा अर्ज क्रमांक आहे 103 पार्थ विनायक पांडगरे. पुढचा अर्ज क्रमांक 112 आहे, जो आपण डायरेक्ट घेतलेला आहे. त्याची आई नाही, म्हणजे निलेश पोपट टुंडे, तो टाकायचा नाही त्याच्यामध्ये, तो डायरेक्ट 112 क्रमांक. हां, त्याच्यानंतर पुढचा आहे 146 गणेश सुरेश उदार. 146 गणेश सुरेश उदार. पुढचा क्रमांक आहे 163 विराज सुरेश चौधरी. 163 नंबर. त्याच्यानंतर पुढचा क्रमांक आहे 164 पियुष विलास गौतमाळे. पुढचा क्रमांक आहे 173 अशोक धोंडीराम मसने. आलोक धोंडीराम मसने 173 नंबर. पुढचा क्रमांक आहे योगेश रोहिदास मानभाव 175 नंबर. 175 योगेश रोहिदास मानभाव. गौरव भगवान गोतरणे 176 नंबर.
राजेंद्र तुंबडे 197 क्रमांक. त्यानंतर 200 क्रमांक मोहित दीपक महाले 200 नंबर. पुढचा 212 नंबर शिवम विश्वनाथ शेंडे. दोनशे 14 नंबर कार्तिक रामा चौधरी. 215 नंबर पुढचा गीतेश धाकलू चौधरी. पुढचा 220 नंबर समीर हरी भस्मे. पुढचा 221 नंबर आहे कुणाल ज्ञानेश्वर उलू. पुढचा नंबर आहे लोकेश धीरज पागी 251. पुढचा मुलींचा नंबर आहे. पुढचा मुलींचा आहे 251 टाकून 251 टाका. पुढचा 69 नंबर 69 हिना रघुनाथ महाले. 144 नंबर पुढचा भूमिका नामदेव भोये. 153 आरती रवींद्र मौळे. 156 मोक्षदा देवराम कडाळे. 183 लावण्या पवन बेनगोळे. 198 पुढचा नंबर परी दिनेश वाघ. 218 नंबर शिवानी मोहन ब्राह्मणे. 218. 269 समीरा भाऊराव चव्हाण. 269. प्रशांती सुदाम पांडे 274. मयुरी काळू वतास 275. नीता संतोष घाटाळ 287. आणि शेवटचा नंबर आहे यशस्वी देवराम कडाळी 157. सरांनी सांगितल्याप्रमाणे 3 मुलं आणि 3 मुली यांचं सिलेक्शन आपण इथं करणार आहे. तर बाकीचे जे यांचे नंबर लागणार नाही त्यांनी नाराज व्हायचं नाही. त्यांनी नामांकितचे अर्ज सुटलेले आहेत. प्रकल्प कार्यालय नाशिक येथे गडकरी चौकात आपण प्रकल्प कार्यालय आहे तिथे जाऊन ते अर्ज करायचे. त्या अर्जासाठी हेच डॉक्युमेंट इथून घेऊन जायचे. फक्त अर्ज इथं राहू द्यायचे. अशा अर्ज जे आहेत बाकीचे डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि तिथं ऍप्लिकेशन करून जायचे. 15 मे पर्यंत मुदत आहे. तर 15 मे पर्यंत ते अर्ज तिथे करून जायचे.
आणि इथे लिमिटेशन आहे, आपण 20 मुलं 20 मुलीच घेतो पहिलीसाठी. त्यात प्रत्येक 8 तालुके, त्यात नाशिक, सिन्नर, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर इतके तालुक्यांमधून आपण 20 मुलं 20 मुली घेतो. त्यात प्रत्येक तालुक्यात 3 मुलंच येतात, 3 मुलं 3 मुली, 6 मुलं आपण घेतो पहिलीसाठी. मला लक्षात त्याच्यामध्ये टाकलेले पुरुषांमधून आपल्याला 2 उचलायचे, कारण 112 नंबर त्याची आई नाही, त्याला आपण त्या ठिकाणी घेतलेल्या नियमानुसार. आणि महिलांमधून आपल्याला 3 उचलायचे, बरोबर आहे. पालकांपैकीच एक जाऊन टाकणार, तिथून ते जे निर्देश देतील आम्हाला त्याप्रमाणे पुढची कारवाई आम्ही करणार आहे. त्याला 15 जून पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवा. या एखाद्या पालकांपैकी यायचं असू द्या तुम्ही एकदम उत्तम चालेल ना. बाबांकडून काय अडचण नाही ना. सोबत आलेलं काही सोबत आलेले विराईत माणूस पाहिजे ना. पहिले एक काढा बोलायचं, एक काढा तिकडे दाखवा. नंबर वाचा 183 नंबर. काय नाव आहे सर? लावण्या पवन बेनपोळी. आहे का कोणी लावण्या पवन बेनपोळीचं कोणी आहे का? 183 नंबर. पुढचा एक काढा. एकशे 44. भूमिका नामदेव भोये आहे का कोणी? भूमिका नामदेव भोये कोणी? 153. 153. आरती रवींद्र मौळे आहे का कोणी? आरती रवींद्र मौळे. या ना कोणी पण या ना तुम्ही या. असे इकडे पाठव, इकडे दाखव. 164. पियुष विलासराव माळे आहे का कोणी आलेले? 221. 221. कुणाल ज्ञानेश्वर मुलुम आलेले कोणी? कुणाल ज्ञानेश्वर मुलुम. त्याची सही घ्या. आपण या ठिकाणी लकी ड्रॉच्या या कार्यपद्धतीमध्ये त्या ठिकाणी आला त्याबद्दल मी पुन्हा एकदा शाळेच्या वतीने आभार मानतो. ज्यांचे नंबर लागलेले त्यांना 15 जून पासून त्या ठिकाणी शाळा सुरू होणार आहे, त्यांना त्या ठिकाणी संपर्क केला जाईल. ज्यांचे नंबर लागलेले त्यांनी नाराज व्हायचं नाही. आपली फाईल घेऊन जायची आणि प्रकल्प कार्यालयामध्ये नामांकित इंग्रजी माध्यम शाळांचे अर्ज सुटलेले आहेत ते त्या ठिकाणी भरायचे. फाईल जशीच्या तशी त्या ठिकाणी द्यायची, म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी नामांकितच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला त्या फाईल त्या ठिकाणी टाकता येईल. पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद.